नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 8, नैसर्गिक संसाधने. ज्या नैसर्गिक साधनांचा वापर मानव करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. उदाहरणार्थ हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती, प्राणी इत्यादी. बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात, त्यामुळे ती अमूल्य आहेत. हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. हवा हे संसाधन कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो. मानव विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीवर उपलब्ध असलेल्या मृदेचा वापर संसाधन म्हणून करतो. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे. मृदेमध्ये खनिजे आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा कालावधी लागतो. निसर्गातील संपूर्ण सजीवसृष्टी पाणी या संसाधनावर अवलंबून आहे. सागराच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प म्हणजेच 0.003% इतके पाणी सजीव वापरू शकतात. एवढे पाणी देखील सर्व सजीवांना पुरेसे आहे. वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूलमानाने वर्गीकरण करता येते. प्राचीन काळी म्हणजेच सुरुवातीच्या काळात काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. शेतीमुळे मानवास स्थिरता आली व मानव वस्ती करून राहू लागला. उदाहरणार्थ सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयांगो नदी खोऱ्यात मानव वसाहती स्थापन करून राहू लागला. वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत कटिबंधानुसार वनस्पतींमध्ये विविधता आढळून येते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय सदाहरित, पानझडी, उष्ण गवताळ काटेरी, समशीतोष्ण गवताळ रुंदपर्णी, सूचीपर्णी व टुंड्रा. वनप्रदेशांमुळे वनस्पतींवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनांमध्ये वास्तव्य करतात. शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील
वनांमध्ये राहतात, त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या निर्माण होतात. वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहेत. वनस्पतींमुळे मानवाला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. वनस्पती पृष्ठभागाप्रमाणेच पाण्यातही वाढतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी मानव भविष्यात पाण्यातील वनस्पतींचा देखील वापर करू शकतो. घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर माल वाहून नेण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. शेळी, गाई, म्हैशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळविण्यासाठी केला जातो. प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडाची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण होय. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. खनिजापासून विविध धातू, रसायने मिळतात. रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरिता होतो. खनिजांच्या वापरावरून धातू खनिजे व अधातू खनिजे असे 2 गट पडतात. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळविण्यासाठी होतो. उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ जिप्सम, सैंधव इत्यादी. भूपृष्ठावर जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीचा वापर स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. उदाहरणार्थ जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% इतके आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. म्हणजेच सजीवांचे वितरण हे असमान आहे. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी सजीव जुळवून घेतात. मानव आपल्या सोयीनुसार बौद्धिक शक्तीच्या जोरावर भौगोलिक परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो. लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे. परिणामी निसर्गाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या ऱ्हासामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.